मायमोगाचो येवकार खबरो सांगतात जवाहर. सुरवेक हेडलायन्स. नावेले अपघातात एकल्याचो बळी. 4 व्हिलरीन दिलो धपको. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांतल्यान धाडलो बांबोळे, पूण एम्ब्युलन्स दिवंक नासल्यान जालो कळाव. बांबोळे व्हरताना गेलो जीव. लोकांनी भलायकी मंत्र्याक काडलो उजरावन, मागलो राजिनामो. पंचवीस तारखेमेरेन गोंयाक ऑरेंज अलर्ट. सप्तकाच्या शेवटाक घसघसून रकतलो पावस. पावसाक खर वाऱ्याचो सांगात. विरोधक गोंयांत वाडयतात अराजकता. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्याचो आरोप. गोंयांत फुडलीं 50 वर्सां खंय भाजपाचीच राजवट. कदंबा पठारार भाजपाच्या नव्या कार्यालयाचो बुन्यादी फातर. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. नावेले अपघातात एकल्याचो बळी गेलो. घरा भायर रस्त्या कुशीक उबो आशिल्ल्या शिरीश काणेचेर 4 व्हिलरीन धपको दिलो. आदी तेका डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत व्हेलो. थंय उपचार जावचे ना तशें सांगून गोमेकोत रिफर केलो, पूण एम्ब्युलन्स दिली ना. गोमेकोत उपचारांक व्हरता आसतना कळाव जाल्ल्यान शिरीश काणेक मरण येयलें. विशेश म्हटल्यार एम्ब्युलन्सींची सेवा मर्यादीत केल्ल्यान थळाव्यांनी भलायकी मंत्र्याचेर तिडक उक्तायत तेचो राजिनामो मागला. आज आमी आसात ते नावेली कोलमोडा आसात आनी हांगा एक राती एक्सिडेंट जालो आनी ह्या एक्सिडेंटान जो शिरीश काणे म्हण तो आसा हो बांबोळी व्हरतरेक एक्सपायर्ड जालो. हांगा सांगपाचें म्हणल्यार खूब दूख दिसता की टायमार जी फॅसिलिटी आसा जी डॉक्टरांची ही मेळना कारणान आज ह्या शिरीश काणे म्हण तेका तेजो जीव गेलो. आज जेन्ना हांगा एक्सिडेंट रातचो जर 9:30 ते 10 दरम्यान जालो, हो जो शिरीश काणे आसा हो आपल्या फुड्यांक घर आसा, घरांतल्यान भायर सरून तो हांगा उबो रावल्लो. इतल्याकच एक जी गाडी आसा ही मडगांवच्यान काणकोण वताली, ह्या गाडयेन ह्या पेडेस्ट्रियनाक धपको दिलो आनीक रोखडोच तेका एम्ब्युलन्सीक फोन मारल्यार एम्ब्युलन्स पावलो ना. म्हणटकीर ह्याच गाडयांक घालून तेका मडगांवच्या हॉस्पिटलांत व्हेलो. पूण दुर्दैवाची गोश्ट म्हणल्यार वायट दिसता आनी दूख दिसता की तेका जेन्ना बांबोळी रिफर करपाक सांगलो त्या टायमार एक सुद्दां एम्ब्युलन्स थंय ना. आनी हेचे खातीर गांवचे जे लोक आसात हेणी सरकाराचो निशेध केले कडेन आसा आनी तेणी सांगला जर हेल्थ मिनिस्टराच्यान ह्या एम्ब्युलन्सीचो जर कंट्रोल करपाक जायना आनी तेच्यान ह्यो लोकांचो जीव वाचोवपाक जायना ह्या एम्ब्युलन्सीन, जाल्यार तुवें रिजायन जावचो आनी घर बसची म्हणून. तुज्यान ह्यो एम्ब्युलन्सी कंट्रोल करपाक जाय म्हणून 108 आमी हेचे पयलीं सांगले हे एम्ब्युलन्सी कितली आसात, कितली दिल्ल्यो आनी आतां कितली आसात, कितली ब्रेकडावन जाल्या हेजेर खंय तरी सोल्युशन काडचें म्हणून पळोवचें म्हणून. कित्याक वर्साक कोट्यांनी रुपया जे आसात आनी म्हयन्या लाखान रुपया ह्या 108क स्पेंड करता सरकार ह्या लोकां खातीर, पूण हेजो फायदो कांय जालो ना. म्हणूनच लोकांनी सांगले कडेन आसा की बेगीच्या बेग हेचेर उपाय काडचो ना जाल्यार हेल्थ मिनिस्टरान हांगा घर बसचें म्हणून. काल रातचे आमगेले एक व्हेरी क्लोज फॅमिली फ्रेंड शिरीश पै काणे हांगा एक ट्रॅजीक एक्सिडेंटान मरण आयलें. तांच्या फॅमिलीक सगळ्यान पयलीं हांव कंडोलन्सीस दिता. ताका एक्सिडेंट जातकीच आमी सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत शिफ्ट केलो. सांगपाची गजाल म्हळ्यार तांचे कडेन ते म्हणपाक लागले आमचे कडेन हें जावचें ना, तुमकां GMCन शिफ्ट करचें पडटलें. आमी मागीर बरें आसा करया. तांकां रेडी केले आनी व्हरपाक सांगल्यार हांचे कडेन एम्ब्युलन्सी अवेलेबल ना आनी नासताय बी. कितलेंयदां फोन केल्यार ते म्हणटा GVKक फोन करून आपोवची पडटा आनी तांचे भितर केन्नाच कॉर्डिनेशन नासता. काल तर नाशिल्लेंच. आतां आमी आसतना स्वता 4 एम्ब्युलन्सी आयल्यो. आमी तांकां रिक्वेस्ट केलें बाबा इमर्जन्सी केस आसा मातशी व्हरया म्हणून. ते म्हणटाना आमकां उसगांवचे आमी व्हरपाक शकना, मडगांवच्या लोकांक आमी शिरोडेचे व्हरपाक शकना, आमी तुमची गाडी लोटलेच्यान येता. मागीर ती येवपाक पयलींच 1 वर गेल्लें, मागीर ती येवपाक आनी अर्दवर पेशंटाच्या फॅमिलीन करप कितें. लास्टाक आमी तांकां कन्विन्स करून एका नर्सीन आमकां शिरोडेची एम्ब्युलन्स दिली आनी आमी तांकां घेवन GMCन गेले. पूण इट वॉज टू लेट. तांचे भरपूर बाबड्याचे ब्लड लॉस जाल्ले आनी ताका GMCन व्हरतकीच थंय मरण आयलें. आतां चिंतपाचें म्हळ्यार जेन्ना सावथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जाल्लें आमकां सांगिल्लें की मडगांवच्या लोकांक सावथ गोवाच्या लोकांक नॉर्थाक वचपाक पडपाक जायना म्हणून हें हॉस्पिटल बांदिल्लें वीथ फूल फॅसिलिटीज दिता म्हणून सांगिल्लें. हांचेच कडेन जर तांचो ट्रीट करपाक जर जमना जाल्यार हें हॉस्पिटल बांदून फायदो कितें, अर्थूच लागना. तुमकां जर एवरी टायम हांगच्यान नॉर्थाक व्हरचें पडलें जाल्यार दीस इज बिकमिंग अ रिफरल हॉस्पिटल. दीस इज ऑलरेडी बिकम अ रिफरल हॉस्पिटल. एवरी टायम थंय व्हेल्यार लोक सांगता GMCन व्हरा म्हणून. तशें जायना न्ही तें. आतां
आमचे बरोबर हांव आशिल्लो, मडगांवचे कितलेशे नोन फेसीस आशिल्ले, इन्फ्लुएन्शियल लोक आशिल्ले, आमदाराचो चलोय आशिल्लो. आमी आसतना जेन्ना ही परिस्थिती जाता जाल्यार नॉर्मल गरीब लोकां कडेन कितें जावपाचें? आमकां सदांच लोक सांगता, आमकां दिसतालें अरे कितें काय कळना, पूण काल कळ्ळें. हो एक्सपिरियन्स आमी स्वता घेतलो. आतां आमी ठरयलां की आतां मडगांवचे ठरावीक लोक थोड्यांक घेवन आमी हे विश्वजीत राणा म्हऱ्यान वतले आनी तांकां सांगतले, तांकां हो इशू बद्दल उलोवन तांकां सांगतले हाजेर एक तुमी सोल्युशन काडपाकूच जाय, स्पेशली रिलेटेड टू साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. आनी तांच्यांनी आनी एक आमी सजेशन जाय, हो पळय तो एम्ब्युलन्साचो ताणें रूल केला तो काडपाक जाय. ही कॉन्स्टिट्युएन्सी वायजूच वचपाक जाय म्हणून. कित्याक वचपाक जाय? एम्ब्युलन्साचो मिनींग कितें? इमर्जन्सी जेन्ना आसता तेन्ना पेशंटाक व्हरपाक जाय, खंयचोय आसूं तो. म्हणटकीर ते तांच्यांनी कॉन्स्टिट्युएन्सी वायज पळयनासतना तांच्यांनी ते इमिजिएट व्हरपाचो अरेंजमेंट करपाक जाय. तो रूल तांच्यांनी पयलींचो काडून उडोवपाक जाय. आसा जाल्यार ते म्हणटाले रूल आसा म्हणून आमकां सांगिल्लें तांच्यांनी. आनी आमी तांचे मरान वतले, तांच्यांनी हाजेर आमकां सोल्युशन दिवचें. आनी जर तांकां एक्ट करचें इमिजिएट, समज जर जायना जाल्यार रेजिग्नेशन दिवचें. ही गाडी काल रात्री 9:30 मडगांवच्यान म्हळ्यार ते सायडी वयताले काणकोण खंयच्यान तरी. आनी आमचो भाव एक कोलमटा वयलो, सारको म्हाजो खास दोस्त. आनी आमी मातशे पॉलिटिक्सान बी आसा म्हण तो म्हाका सारको क्लोज. बरोबर कॉलेज करताले. हय, तो बाबडो थंय रस्त्यार उबो रावल्लो खंय. रस्त्यार उबो रावता आसतना हे गाडयेन हाडलो जाय ताका धपक्या मारून ते गाडयेचे ग्लास बी फुटून बॉनेटा वयल्यान विंड ग्लासाचे पडून सामको क्रिटिकल सिरियस कंडिशनाक. तेन्ना तेंच्यांनी म्हाका दिसता हेडो फोन केल्लो म्हणटा, पूण फोन हे मेळना एम्ब्युलन्स. मागीर तेंच्यांनी तेच गाडये भितर ताका घालून गाडये भितर रगत बी पडलेले आहा. आमी आतां ह्याच गाडयांक घातलें तेका. हेच गाडयेन घालून ताका पयलीं म्हाका हितून जालें डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत. थंय ताका ट्रिटमेंट सारको जालो ना, जावं कितें सिरियस मॅटर आशिल्लो म्हण तेंच्यांनी ताका मागीर बांबोळे ट्रान्सफर केलो. मागीर थंय ताजो बावड्याचो जीव गेलो. आनी म्हाका 2-3 दिसां भितर पयलीं मेळ्ळो, राती पसून तो आमचे थंयचे गांवचे भुरग्यांक मेळ्ळो खंय. आनी ते सगळे वळवटात. बावड्या 2 जाण चेडे आहा. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, जवाहर बर्वे आणि ओमकार देशप्रभू. कुंकळकारांच्या मुखार कोयराचें संकट उबें जालां. वाठारांत येवपी NITक लागून थळावे खोशी जाल्ले, पूण येतकच NITन हो त्रास थळाव्यांच्या बल्लात घातलो. कोयर उडोवपी गाडी पुलिसांच्या ताब्यात दिल्या. आज जी NIT कुंकळे हाडली आनी NIT खातीर जी लोकांनी जागो दिल्लो, ह्या जी सोसोदाद आसा कुंकळेची हेणी जागो दिल्लो, पूण ह्या NITची जी गार्बेज आसा ही सद्याक लोक खावपा लागले कडेन आसा. कित्याक लोकांक खावपा सद्याक कांय मेळना, म्हणूनच हे NITन आपल्याली जी खावड आसा, जी गार्बेज आसा ही सद्याक कोटामोळची लोकांक कुंकळच्या ही खावपाक घातले कडेन आसा. आनी हेचे खातीर लोक खूब बेजार जावन आसले. आनीक तेणी रात दीस जागर करून काल राती ही जी गार्बेजीची त्यांची गाडी आसा ही धरली. आनीक तेणी कुंकळे पुलिसां आपोवन हाडून पुलिसेन ही गाडी सद्या जी आसा ही सीज केले कडेन आसा. त्या NITचे आतां जो गार्बेज पळय आहा ती ऑलरेडी कोटामळार म्हणटी धरली आसा पुलिसांनी. आनीक तेंची ओमनी व्हॅन धरली आसा. सो ओमनी व्हॅनाक सगळे वेस्ट पळय आसा तो थंय उडयल्लो, तो अटॅच केल्लो आसा सारको पुलिसांनी. पूण ह्या पळय आहा NIT कडेन डिस्पोजल गार्बेज प्लांट आसपास आसले, तरी ही एक सारकी शर्मनाक बाब जावन आसा. जेन्ना कुंकळ्याक NIT येता म्हण कळ्ळी, जेन्ना कुंकळी बाळ्ळी ह्या लोकांक, बाळ्ळीच्या लोकांक उमेद जाल्ली, कित्याक एक शैक्षणीक हब जातलो, कुंकळीच्या लोकांक जॉब मेळटले अशें धरलेलें. पूण हांगा सद्याक जॉबय ना, वयल्यान ही गार्बेज लोकल लोकांक खावची पडटा. आतां गव्हर्मेंटान हेजेर एक्च्युली एक्शन घेवपाक जाय. येद व्हडले प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी हेणी हें इनॉग्रेट केल्लें NIT. आनी ह्या हेतूक सादी तर एक गार्बेज डिस्पोजल प्लांट ना जाल्यार एक सामकी आसपाची खबर आसा. आनी हेजेर पुलिसांनी आनी सरकारान सुद्दां नोंद घेवपाक जाय. आनी पुलिसांनी हेजेर कडक कारवाय करपाक जाय. नाजाल्यार तेंची गार्बेज आहा ती आतां सद्या कायमची बंद करून तेंका कितें तरी तात्पुरतो उपाय करपाक लावपाक जाय. नाजाल्यार ह्या कुंकळीच्या लोकांक ही गार्बेज सदी खंय खंय उडोवन त्रास करतले. आज ही खंय उडयल्ली?
आज कोटामळार हांगा कोंकणी कोटामळार म्हण थंय उडयल्ली आनी ती पुलिसांनी सारके रंगेहात धरला. त्या लोकांनी स्थानीक लोकांनी कंप्लेन करतली. NIT हब जाला, शैक्षणीक हब म्हणटा आमी, त्या शैक्षणीक हबांत अशी परिस्थिती जाल्यार आनी कशें जावपाचें. आतां तुमकां पयलीं खबर आसतलें हांगा कोंकणी इंडस्ट्रीन पोल्युशन जाता आनी हें पोल्युशन आसा तसली फॅक्टरी नाका म्हणून बरी NIT हाडलेली आनी ह्या NITन जर अशें करप जाल्यार ही सारकें निंदनीय बाब आसा. तेन्ना सरकारान हेजेर सामकें जातीन लक्ष घालचें अशी आमची मागणी आसा. गोवा 365 खातीर रमेश नाईक राऊत, गौतमी गांवकार आणि मुझेफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. गोंयांत भाजपा राजवटी विरोधात विरोधी पक्ष फूट आणि अराजकता वाडयता. महाराष्ट्राचो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसान आरोप केला. कदंब पठाराचेर भाजपाच्या नव्या मुख्यालयाची बुन्यादी फातर बसोवपा वेळार तो उलयतालो. काश्मीरातल्या नॅशनल कॉन्फरन्सा कडेन युती केल्ल्यान ताणें काँग्रेसीचेर टिका केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय उदरगतीचेर लक्ष केंद्रीत करताना विरोधी पक्ष सामाजिक अशांतताय निर्माण करपाक लागल्यात अशें फडणवीसान सांगलें. विरोधी शक्ती नकारात्मकताय पेरपाक आनी लोकशाय दुबळी करपाक वावुरता अशें म्हणत ताणें ताचो निशेध केलो. ह्या घडणुकांक लोकशाय विरोधी आनी संविधान विरोधी म्हटले. महामार्ग, पूल, विमानतळ सारक्या साधन सुविधा प्रकल्पा सयत गोंयचे उदरगतीन भाजपान दिल्ल्या योगदाना खातीर उपमुख्यमंत्र्यान ताची तोखणाय केली. गोंयांत भाजप फुडारपण करीत रावतलो असो विस्वास उपमुख्यमंत्र्यान उक्तायलो. फूट घालपी आनी प्रतिगामी शक्ती आड झुजपाची पक्ष कटिबद्ध आसा अशें सांगलें. एकीकडे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी सातत्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे त्याला विरोध करणाऱ्यांनी आता आपली रणनीती बदलवलेली आहे. आता त्यांची रणनीती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाही पूरक नाही आहे. आता त्यांची रणनीती एकच आहे, समाजामध्ये अराजक तयार करायचं. सर्व प्रकारची अराजकता कशी तयार करता येईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललाय. आज आपण पाहतोय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपोजिशनचा चेहरा, विरोधी पक्षाचा चेहरा जरी राहुल गांधी असले तरी देखील निवडणूक काँग्रेस पार्टी किंवा इतर पार्ट्या लढत नव्हत्या. ही सगळी निवडणूक वेगवेगळे फोर्सेस लढत होते आणि हे कुठले फोर्सेस होते? हे अराजक मजवणारे फोर्सेस होते. ज्यांना एनार्की हवी आहे असे एनार्किस्ट फोर्सेस होते, जे सगळे एकत्रित येऊन त्या ठिकाणी एक प्रकारे खोटा नरेटिव्ह तयार करत होते. लोकांमध्ये अविश्वासाची भावना तयार करत होते. लोकांमध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी तयार करत होते. आणि म्हणून देशामध्ये अराजकता माजवणारे जे फोर्सेस आहेत हे सगळे फोर्सेस आता काँग्रेस आणि त्याच्या अवतीभोवती एकत्रित झाले आहेत. आता ही पुढची लढाई आपल्याला जी लढायची आहे ही देशाकरता लढायची आहे. कारण आपल्या देशाला खिळखिळ करण्याचं काम, देशाच्या लोकशाहीला खिळखिळ करण्याचं काम, देशाच्या संविधानाला खिळखिळ करण्याचं काम हे सगळे अराजकतावादी फोर्सेस येत्या काळात देखील करणार आहेत. आणि त्याच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि NDAला त्या ठिकाणी आपल्या देशाकरता, आपल्या संविधानाकरता आणि देशाचं लोकतंत्र, लोकशाही ही मजबूत राहिली पाहिजे याकरता मैदानात उतरायचं आहे. खरं म्हणजे या फोर्सेसने ज्या प्रकारे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक निगेटिव्हिटी पसरवली, एक खोटा नरेटिव्ह पसरवला, त्याचा काही परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. आपण त्यावेळेस सजग नव्हतो, पण आता येत्या काळामध्ये आपल्याला सजग राहावं लागेल आणि आपल्याला याचा मुकाबला करावा लागेल. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान फडणवीसाच्या विधानांक तेंको दितना फुडलीं 50 वर्सां गोंयांत भाजपच राज्य करतलो अशें सांगलें. 2027च्या वेंचणुके पयलीं म्हत्वाची उदरगत पळोवपाक मेळटली अशें आश्वासनय दिलें. आज आम्ही कार्यालयाचं फाउंडेशन स्टोन घालता असताना फुडली 50 वर्सां भारतीय जनता पार्टी या गोंय राज्यात प्रशस्तपणे काम करतली. आणि आमकां खबर आसा तुमच्या सगळ्यांच्या ताकदीचेर, तुमच्या सगळ्यांच्या बळाचेर परत परत भारतीय जनता पार्टी ही निवडून हाडपा खातीर आम्ही सगळेजाण सदोदीत कार्यरत आसतले. आमी पळयता की केंद्रात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीत विकसित भारताचे स्वप्न पळयता, विकसित भारत 2047 त्या धर्तीचेर विकसित गोंय 2047
हे काम आम्ही गोंयांत करीत आसा आणि तुमकां सगळ्यांक खबर आसतलें गोंयचो विकास जर केन्ना जाला आसत जाल्यार गोंयचो विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात झाला. गोवा 365 खातीर मनीष परब आणि वैष्णवी साळगांवकार. पणजे सांताक्रूज नवीदाद परब व्हडा उमेदीन मनयली. नवे पिकावळीची ही परब लोक व्हडा संख्येन वांटेकार जाल्ले. पळयात का उमेदीची खीण. ह्या आमच्या पवित्र सभेन सांताक्रूज आमी नवीदाद ही परब आयज समोरता. ही नवीदाद परब म्हणल्यार न्हूच आख्या गोंयांत पूण आख्या संवसाराक आमच्या पवित्र सभेन ही परब जाता. ही परब जावन आसा कितें भाशेन नव्या पिकाडीची नवें फळ आमकां फावो जाता, नवी वनस्पती आमकां उत्पन्न जाता. आनी कित्याक उत्पन्न जाता? कित्याक जायतो लोक जावं जुनाच्या मायाच्या म्हयन्याक जायतो वावर करता, आपले एके भाशेन कश्ट करून त्याग करून जावं शेतां भाटां जावं दोंगर वनस्पती जावं आपल्या कुडाघरांनी जावं आपल्या घरांनी जायती शेत वो भाटां बेसांनी जावं आपली तरकारी भाजी अशें जायती रोयता. आपल्याक फावो तो दिसपटो गिरास आपल्या आनी कुटुंबाक फावो जावंक. आनी पिकावळ मेळटा ती आपल्याकूच न्हय पूण कितें भाशेन पयली पिकावळ सगळो लोक खंयच्याय धर्माचो आमी पळयता ही पयली पिकावळ आमी देवाक उबारता. देवाक दिनवासूंक, देवाक आर्गां दिवंक. कित्याक ताच्याच बरेपणान आमकां सगळी वनस्पती ही आमकां उदरगत जाता ती आमची पिकावळ जाता ती आमकां फावो जाता. हे सृश्टीचो बरो मोग करूंक, ह्या सृश्टी सभे मोग मोयपास दाखोवंक आमकां केरी भाशेन आयज देव उलो मारता. ते पासत हे नवीदाद परबेक आमी एक कोणसाचेर आशिर्वाद घालतना सगळें जो वावर आमी केला तो देवाक उबारता. तो सगळ्यांक तुमकां देव बरें करूं आनी देवाचो आशिर्वाद तुमचेर आसूं. आमी परत कोणेस कातरून आयले तरी पूण कोणेस कातून येतूच आमी पोत्तून देवाची पोत बी पडयली. भितर आमी येतूच पावस सुरू जालो. हो संवसार रचून ताणें आमच्या हातांत घाला आनी ताका जाय आमी हो संवसार ही सृश्टी ताची बरे भाशेन सांबाळलोली. ताका जाय आमी तिचेर जे आक्रमण करतात आमी सगलीं म्हाकाय घालता ते पयस सायलोले आनी फुडले पिळगेक आमी बरें दिलोलें ताका जाय. म्हणटच प्रितीच्या भयणी भावांनो, आयज जेन्ना आमी कोणसांचेर आमच्या शेतां भाटांचेर आशिर्वाद मागला आमी हो आशिर्वाद देवाचो अनुभवूंक, देवाचो आशिर्वाद आमचेर सदांच आसूंक हेच म्हजे आवडे जावन आसात. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगीस, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. येव एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार. पळोवया फुडल्यो खबरो. 24 ऑगस्टाक म्हापशा बोडगेश्वराच्या सभाघरांत श्रीकृष्ण जन्माष्टमी मनयली. किर्तना बरोबरच धर्मीक आनी संस्कृतीक विधी जाले. पळयात अष्टमीचे भक्तिमय खीण.
स्पेशली आज समाजाक आमच्या भगवद्गीतेचें ज्ञान खूब गरजेचें आसा. जंय आमी डेली एवरी संडे आमचे म्हापसा भितर क्लासीस जाता भगवद्गीता आनी श्रीमद भागवत. सुंदर असो एक श्लोक आसा जंय वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदरोपस्थ वेगम. अशें जे व्यक्ती जो आसा तो आज ताका इंद्रियाचेर आपले त्याच्या स्वताचें नियंत्रण ना आनी अशें असल्या कारणान तो वायट मार्गाक वता. आणि काहीशे जे आमी आतां समाजात पळयता की रेप केसीस घडटा, सो अश्यो ह्यो गोश्टी न जावंय ताका लागून आमची भारतीय संस्कृती आमचे भगवद्गीतेचें जें नॉलेज जें आसा तें आमच्या जे यंग तरणाटे आसा त्याच बरोबर आमची जी ल्हान ल्हान भुरगीं जीं आसा जशें आमचे गोपाल फनस्कूल आसा जे आमची इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृषी कॉन्शियसनेस ते वितरीत करता हे ज्ञान. म्हापसान आमी स्टार्ट केलेलें काम करता आतां 20 वर्सां जाल्या. बऱ्या प्रमाणात लोकांचो प्रतिसाद जाला आयच्या कार्यक्रमाक. खूब भक्तांनी खूब मोठ्या प्रसंगान येयलेले आसा आयच्या कार्यक्रमाक, व्हड्या उमेदीन येयलेले आसा. अशेच भक्त आमकां आनी येवचे हेज्या खातीर आमी भगवंताक प्रार्थना करता. मेन कारण आयज अशें आसा की गोंया फक्त हे ट्युरिस्ट स्पॉट असो म्हणजे तो एक तो दीस आसा तो दिसता लोकांक सगळ्यांक दिसता तशें कांय ना. गोवा हो संस्कृतेचो एक देश आसा, ह्यो एक भारतांतलो एक संस्कृतीचो देश आनी एका परशुरामाची भुमी म्हटली आसा आनी हांगासर कलेचे मणके मनीस सगळे उबारलेले आसा. आयज गोंयांत ना म्हटल्यार तरी सगळ्या कडेन भगवंताची कार्य व्हडल्या उमेदीन जाता. पण हे खंय दिश्टी पडना. फक्त गोंयचो जेन्ना आमकां दृश्टीकोन दिश्टी पडटा तो फक्त तो बिचा वयलो तोच दिश्टी पडटा. पण गोंयांत अशेंय कितें आसा हे लोकांक पळोवपा सारकें खूब गरजेचें आसा. आयज तुमच्या माध्यमांतून हे लोकांक आयज खुबशे लोक पळोवपाक येतले. गोवा 365 खातीर नितिक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि वैष्णवी साळगांवकार. 25 तारखेमेरेन गोंया खातीर IMDन ऑरेंज अलर्ट दिला. सप्तकाच्या शेवटाक उटंगराचो पावस पडटलो. पावसाक खर वाऱ्याचो सांगात मेळूं येता. 25 तारखेर म्हळ्यार आयतारा ऑरेंज अलर्ट दिला, जाल्यार 26, 27 आनी 28 तारखेक IMDन येल्लो अलर्ट दिला. वाडिल्ल्या पावसाक लागून तापमान परत देंवला. उष्णतायेंतल्यान कांय प्रमाणात सुटका मेळटली. आयतारचे चडावत आनी उणें तापमान 25 ते 27 डिग्री सेल्सियसा मजगती आसतले. सप्तकाच्या शेवटाक घसघशीत पावस. 25 मेरेन IMDचो ऑरेंज अलर्ट. 26, 27 आनी 28 तारखेक येल्लो अलर्ट. उटंगराचो पावस पडपाची शक्यताय. पावसाक वेगवान वाऱ्याचो सांगात. आयतारचे तापमान 27 ते 25 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार. पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.